अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या फॅमिलीमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. तर ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब केलं असेल त्यांचं मी खूप आभार मानत आहे. जे कोण सबस्क्राईब करायचे राहिले असेल त्यांनी वेळ न घालवता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, स्वामी समर्थाशी कमेंट करा, शेअर करा, बेल आयकनवर क्लिक करा विसरू नका, जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्येक हितगुज बाबतीत, तोडगे बाबतीत व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोचले जातील. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले, भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद घेतला तर स्वामी समर्थ महाराज अनुभव नक्कीच देतात. विश्वातील असा एकच दरबार आहे की जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची, सेवेची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे आजची माझी पूजा बघा, शुक्रवारची. बरेच जण मला विचारतात, ताई तुम्ही नेहमी सेवा कशी करता, वाराप्रमाणे करता किंवा रोजची तुमची एकच सेवा असते? तर मी सेवा म्हटलं ना, स्वामी माझ्याकडून करून घेतात, या पद्धतीनेच मी सेवा करते. कसं असतं, रोज आपण ठरवून किंवा मोजून किंवा मापून सेवा नाही करायची. सेवा मार्गात आपण सेविकरी आहोत. आपल्याला मोकळा वेळ काम झालं की मिळेल तो मोकळा वेळ, त्या वेळेत आपण सेवा मार्ग करत राहायचं, कारण आपल्याला गरज आहे स्वामी समर्थ महाराजांची. तसेच आपल्या प्रत्येक भोगात आपलं भोग कमी करण्यासाठी आपल्याला सेवेची खूपच गरज आहे. म्हणून आपण मोजकी मापची सेवा करायची का? तर नाही करायची. वारानुसार सेवा केलीच पाहिजे, कारण मंगळवार आणि शुक्रवार ही देवीची सेवा करायची असते. मंगळवारी प्रत्येक देवीची आणि आपली कुलस्वामिनी शुक्रवारची करायची असते. तर कुलस्वामिनीची सेवा म्हणजे काय? आपल्या कुलदेवतेच्या टाकावर कुंकुमार्जन करावं, श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावं. आणि जर तुमच्या घरी कुंचम असेल, कुंचम म्हणजे काय? तर हे कुंचम बघा, हे कुंचम असेल तर दर शुक्रवारी कुंचमची सेवा सुद्धा यात करून जायचं. कारण बरेचसे प्रश्न ह्या मार्गात सुद्धा सुटले जातात. कारण प्रचंड धनाची सेवा आहे, धन लाभ देणारी लक्ष्मी माताची सेवा आहे. जर शुक्रवारी आपण दरवर्षी कसं दिवाळीला सेवा करतो देवीची, लक्ष्मी पूजनाची, तशीच आपण जर शुक्रवारी ही सेवा केली जाणार आहे. तर आपल्या हातून खूप मोठी सेवा स्वामी माऊली करून घेतात. आपल्या घरी लक्ष्मीची कमतरता भासणारच नाही, कारण आपण जी सेवा करतोय ती मनोभावे करतोय, प्रचंड देवीची करतोय, विष्णू देवतांची करतोय, स्वामी समर्थ महाराजांची करतोय. प्रत्येक सेवा ज्या देवाला भावतात त्या सेवा करतो. फक्त काय असतं की कोण सेवा करते ह्याला कधी नावं ठेवू नका. जी काही सेवा असते ती व्यक्ती मनापासून सेवा करत असतो, मग ती कोणतीही असू दे. ग्रंथ वाचन असू दे, अशा पद्धतीची भोळी भाबडी असू दे, किंवा त्याचं कुठल्या प्रकारचं वाचन मार्फत असू दे, किंवा अदरवाईज कशी सेवा असू दे, सेवा ही सेवाच असते. म्हणून कुठल्या सेवेला नावं कधी ठेवू नका, हसू नका. निदान तुम्हाला चांगलं बोलता येत नाही तर वाईट सुद्धा बोलू नका. कारण कसं असतं, तुम्ही तुमच्या वाईट कर्माचा बोजा अजूनच करून घेताय. देव परमेश्वर काय सेवा करणाऱ्याला वाईट करणार नाही, उलट तुमच्या वाईट येणं त्याचं निश्चितच, त्याचं म्हणजे माझं म्हणा किंवा सेवा करणाऱ्याचं म्हणा, चांगलंच करत राहणार. परंतु वाईट आणि पापात भागीदार तुम्हीच होताय आणि ते नको आहे. कारण मी माझा मार्ग आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत. बऱ्याच घरातले जे काही खूपच आर्थिक दृष्ट्या प्रश्न आहेत, वादविवाद आहेत, आरोग्याचे आहेत, व्यसनाधीनताचे आहेत, लग्नाचे आहेत, मुलांचे बुद्धीचे आहेत, तर कर्कशाचे आहेत, वादतंटाचे आहेत, नोकरी मार्गातील आहेत, म्हणजे दिवस जाईल इतके घरात प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्या मार्गातून कसे सुटले जातील हाच एकमेव प्रयत्न आहे आणि हाच धडपड कायमस्वरूपी राहणार आहे. प्रत्येकाने साथ फक्त दिली पाहिजे, कारण आपण एक स्वामी सेवेकरी आहोत. स्वामी सेवेकरी जिथे असेल तिथे कधीच कोणाची निंदा करत नाही, स्तुती करतो, तो मनापासून करतो. कुठल्याही सेवेला नावं ठेवत नाही. जी काही सेवा असेल, कुणाची भोळी भाबडी असेल, जशी जमेल तशी तो सेवा करत असेल, त्याला प्राधान्य देतो. हा स्वामी सेवेकरी असतो. आणि स्वामी सेवेकरी म्हणजे काय हो, मी 3 अध्याय आणि रोज केंद्रात जातोय, स्वामींना हे करतोय, हे तुमचा मोठेपणा झाला किंवा तुमच्या मोठेचा रुतबा झाला. हे तुम्ही मोठेपणासाठी जर करत असाल तर हे शून्य गंतीची सेवा आहे.
कुठेही मिरवण्याच्या बाबतीची सेवा नका करू. मी एक सेवेकरी आहे म्हणण्याचा अधिकार आहे आपल्याला, पण मी मोठा सेवेकरी आहे हा म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही हो. तो अधिकार फक्त स्वामी माऊलींनी दिलेल्या सेवेकऱ्यालाच आहे आणि ती स्वतः स्वामी त्यांच्या मुखातून बोलतील. कारण स्वामी आहेत, असणार आहेत, राहणार आहेत. स्वामी हम गया नहीं हम जिंदा है हे वाक्य पदोपदी बोलावं लागतं, कारण आहेत आपले स्वामी. हाकेला हाक धावून येणारे ते आपले स्वामी. भुकेल्याची भूक जाणारे हे आपले स्वामी. आरोग्यदायक आजारांना तडफडत त्यांचा आजार कमी करण्यासाठी धावून जाणारे हे आपले स्वामी. प्रत्येक संकटात उभे राहणारे हे आपले स्वामी. असे स्वामी आहेत तर त्यांच्या सेवेला किती काय बोलता येईल याला शब्द कमी पडतील. परंतु सेवा नाही थांबणार. सेवा आपल्या मार्फत आपण केल्या गेल्या पाहिजेत. विविध प्रकारच्या विविध वारानुसार जर सेवा केल्या तर निश्चितच त्याची प्रचिती येणार. का नाही येणार प्रचिती? आलीच पाहिजे तर येणारच. तर आजच्या आपली शुक्रवारानुसार कुंचम सेवा आहे बघा. तर ही कुंचमची मांडणी तुम्ही प्रत्येक व्हिडिओत दाखवलेली आहे, पण प्रत्येक वेळी जर वेगवेगळ्या प्रकारची करत आहे. तर आज मी एका कलशला अशा पद्धतीने साऊथ इंडियन टाईप मध्ये साडी नेसवलेली आहे. त्याला कोळी समाजाचा जरासा आकार दिलेला आहे. आणि आज आपण, कारण कोली देवतेची देवता म्हणजे आई एकविरा देवी, आई एकविरा देवीचं सुद्धा आज इथे रूप दिसत आहे. सगळ्या प्रकारच्या देवींना मी प्रत्येक वेळी माझा प्रयत्न करते. अगदी स्वामींना सुद्धा स्वामी आईचं रूप पण देते. आज स्वामींना माझे नवीन शॉल घातलेले खूप सुंदर दिसतात ना स्वामी माझे. तर पहा, असो नेहमीप्रमाणे आजची आपली सेवा आहे कुंचनची सेवा. तर बघा, प्रचंड धन लाभ देणारी सेवा, आपल्याला कर्जातून बाहेर काढणारी सेवा, आपल्या घरी धनात वाढ करणारी सेवा, आपल्या शेतातून धनधान्यातून वाढ देणारी सेवा म्हणजे कुंचन सेवा. बऱ्याच सेवेकरांना ही सेवा माहित नाही, तर तुम्ही करा. तुमच्या जर घरी साहित्य नसेल तर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एक बिना ग्लास वापरलेला नवीन ग्लास, साधा ग्लास घ्या आणि छोटे छोटे केंद्रातून साहित्य आणा आणि या सेवेला लागा. जो तुम्ही प्रश्न या मातेला मागाल तो जर तुमचा सुटला ना तर तुम्ही निश्चितच कुंचम घ्या आणि कुंचम सेवेला लागा. तर चला आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी कमल आसन ठेवलेलं आहे, त्याच्यावर एक लाल कलरचं वस्त्र ठेवलेलं आहे आणि कुंचम बरोबरची जी प्लेट असते ही प्लेट मी ठेवून दिलेली आहे. त्या प्लेटवर आणि एक अस्त्र घातलेलं आहे लाल कलरचं, हे पहा. आता त्याच्यावर थोडस हळदी कुंकू वाहत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि जे आपल्या जवळ असतील ते सुट्टे कॉइन मी आता बाजूला मांडणार आहे. हे पहा सुट्टे कॉइन. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अशा पद्धतीने आपली पूजा मांडून झाली की मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवलेला जो कुंचन ग्लास आहे ही आपली देवी साक्षात आहे, ही याच्यावर अशी ठेवून द्यायची. अगदी मन प्रसन्न होतं बघा. साक्षात परमेश्वरच वाटते आहे, लक्ष्मी आले माझ्या घरी. इतकी प्रचिती, प्रचंड प्रचिती आहे माझ्या स्वामी सेवेकऱ्यांनो. सेवा तुमच्या घरात जर आर्थिक प्रश्न खूप अडकला असला आणि जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर खूप असला तर ही सेवा आपल्याला त्यातून बाहेर काढते. श्री स्वामी समर्थ. असा हळदी कुंकू व्हायचं त्याच्यात. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हळदी कुंकू नंतर 4 अक्षता व्हायच्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल, परंतु आपण खूप संकटात जर अडकलो गेलो असेल तर तुम्ही कुठेही व्हिडिओ आपला न थांबवता पूर्ण सेवा बघून घ्या. सेवेची जाणकार माहिती पहा. तुम्हाला लाभदायक होणारी ही एक प्रचंड सेवा मोठी आहे. ही साऊथ इंडियन जरी सेवा असली तरी देवी कुठल्या भागात विवरलेली नाही किंवा कोणत्या 4 लोकात ती विभागलेली नाही. परमेश्वरी ही प्रत्येकाची आहे. लक्ष्मी कुणा एका दोनाची नाही किंवा कुठल्या राज्याची नाही. लक्ष्मी प्रत्येक राज्याची आहे. त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करावी आणि ह्या सेवेचा लाभ घ्यावा. जरी आजचा आपला व्हिडिओ फार मोठा झाला तरीही तुम्ही पाहू शकताय,
कारण ह्याची माहिती खूपच महत्वाची असणार आहे. तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारी, कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढणारी ही प्रचंड लाभ देणारी सेवा आहे. तर ही सेवा माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो कुणीही केली तरी चालते आणि करा. आपल्या सेवेचा लाभ घ्या. चला, सेवेला आपण चालू केलेलीच आहे, पण मध्येच सांगायचा विषय होता म्हणून मी सांगितला. तर आता आपण कुंचन मांडलेलंच आहे, तर कुंचनला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओवळूया. लक्ष्मी मातेला गाईचं तूप खूप आवडतं आणि एक तर गाईच्या तुपात दिवा लावला गेला पाहिजे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. दीपम दर्शयामि धूपम अग्रपयामि धूपम अग्रपयामि धूपम अग्रपयामि. हे आपण दीप धुपणं ओवळलं. त्यानंतर आता आपण आपले कुंचन भरायला चालू करूया. सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहून गेलं की आपण जर सौभाग्यवती असेल तर आपल्या डोक्यावर साडी नेसून आपल्या डोक्यावर पदर घेऊन ही सेवा करायची. मुली जर कुमारिका करत असाल तर तुमच्या अंगावर डोक्यावर ओढणी असावी. खूप प्रथम मी मूठभर पूर्ण तांदळाची रास सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 आता मी पूर्ण गोमती चक्र पूर्ण कवड्या ह्याच्यामध्ये सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. आता मी कमलगट्ट्याचे मणी, लघु नारळ ह्याच्यामध्ये सोडत आहे आणि मोती शंख. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. आता मी चांदीच्या वस्तू आहेत माझ्यापाशी त्या सोडत आहे, म्हणजे चांदीचा हळकुंड, चांदीच्या लवंगा आणि चांदीचा लघु नारळ ह्या गोष्टी आहेत त्या मी सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. त्याच्यानंतर मी एक सोन्याची वस्तू, धन आणि 11 चांदीच्या अक्षदा आणि पांढऱ्या गुंजा सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. आता मी एक लघु नारळ यातून राहून गेला होता तो पण सोडत आहे आणि पंचरत्न. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. हे उल्लू कॉइन आहेत हे मी सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. आता तांदळाची रास सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 हे घरातलं हळकुंड आहे ते सोडत आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 त्यानंतर मी स्वच्छ हे माझा चांदीचा कॉइन आहे देवीचा, तो स्वच्छ धुवून त्याला परत हळदी कुंकू लावून असं सगळ्यात अगोदर ठेवत आहे. आणि ह्याला गुलाबात्तर लावलेलं आहे फुलांनी, आपण पण लावून घ्यायचं. कुंचनला पण मी सांगायचं विसरले की गुलाबात्तर लावून दिलेले आहे, कारण नेहमीप्रमाणे माझ्याकडे गुलाबाची फुलं नाहीये. आता हे म्हणजे हे फुलं असतात चांदीचे, ते मी देवीच्या पुढे असे ठेवून देत आहे. प्रत्येक गोष्टीला आता मला तुमच्याबरोबर सांगता सांगता बोलायचंय म्हणून पण मी माझा जप आतून असतो तो चालत असतो. कुठला? ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः हे म्हणत म्हणतच संपूर्ण आपली पूजा केली गेली पाहिजे. आणि पूजा करताना आपलं ध्यानस्थ लक्ष्मी मातेकडे राहिलं पाहिजे, कारण आपल्याला संकटातून बाहेर काढणारी तीच एकमेव गोष्ट आहे की लक्ष्मी. जिथे पैसा असतो तिथे सगळं किंमत असते. आजकालच्या दुनियेत स्टेटसला सगळं किंमत आहे, बाकी सगळ्याला नाही. म्हणून आपण आपल्या मार्गात लक्ष्मी मातेला घरी कशी ठेवून द्यायची कायमस्वरूपी, तर अशा स्वरूपाच्या सेवा वारंवार करत राहिलो तर आपल्या घरात कसलीही लक्ष्मीची कमतरता भासत नाही. मला प्रत्येक जणांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की मी लक्ष्मीची एक विशिष्ट प्रकारची सेवा करते. ही सेवा आहे ती म्हणजे कुंचम सेवा. आणि कुंचम सेवेची मी विविध प्रकारे मांडणी करते. विविध प्रकारे जर वेगवेगळ्या प्रकारे अशी
शुक्रवारी मांडणी करून तिला सजवत असते. आणि अशा पद्धतीने जर आपण पूजा करत राहिलो तर खूप छान प्रचिती येते. ही पूजा मांडल्यानंतर मी आरती म्हणते. खीर अगोदर करून खीर समोर तिला नैवेद्य दाखवते. आणि आता गुलाबाची ही बघा प्लास्टिकची फुलं आहे, त्याला मी गुलाबाचा अत्तर लावून अशा प्रकारे ठेवून दिलेला आहे. पूजा करते आणि घरात सगळ्यांच्या बरोबर ती खीर खाते. तर सांगण्याचा हेतू काय आहे, आपली जरी व्हिडिओ मोठा झाला असला तरी तुमचा जास्त वेळ घेतल्यामुळे मी तुमची क्षमा मागते. पण ताईंनो खूप छान सेवा आहे ही. ह्या सेवेची प्रचिती प्रत्येकाला येते. तुम्हालाही येऊ, मला जशी आली आणि बाकीच्यांना आली तशी. तुम्ही या सेवा करायला मार्गी लावा आणि तुमचे जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते सुटले गेले पाहिजेत. ह्या सेवेने खूप मग घरात प्रसन्नता येते. घरात खूप छान वातावरण राहते. घरात लक्ष्मी साक्षात आल्यासारखी नव्हे तर येतेच घरात. लक्ष्मी आपल्याला सोडून कुठं जात नाही. स्वामी समर्थ महाराज सुद्धा किती सुंदर दिसतात बघा, लक्ष्मीच्या मागे उभेच राहिलेले आहेत. तर त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळत असेल तर आपल्या घरातून कसलीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही, तुम्हालाही भासणार नाही. अशा प्रकारची सेवा करा. कुठल्याही सेवेला नावं ठेवू नका. कुठलीही सेवा असली तरी ती परमेश्वराची असते. मनोभावी ती व्यक्ती करत असते. फक्त आपण चांगलं बोलता येत नसेल तर कुणाला वाईटही बोलू नका, एवढंच सांगायचं होतं. पण कुणाला जर राग येत असेल तर मी त्यांची क्षमा मागते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर निश्चितच आपल्या स्वामींसाठी आपल्या चॅनलला, स्वामींच्या फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंट मार्फत विचारा, तोडगे विचारा. निश्चितच त्या तोडग्यांचे निवारण केले जाईल. आपल्या व्हिडिओला बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले जातील. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले असेल त्यांना स्वामी समर्थांना अनुसरून सांगते की खूप खूप ताईंनो, दादांनो तुमचे धन्यवाद की आपल्या चॅनलला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. इथून पुढे असाच देणार आणि आपल्या स्वामींच्या फॅमिलीला, स्वामींना घरोघरी पोहोचवणार. स्वामींना याची जाणीव राहणार आहे आणि स्वामी निश्चितच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्फत ह्याची प्रचिती देतील, ही मी तुम्हाला आशा बाळगून सांगते. स्वामी समर्थ आपले आहेतच असे. प्रत्येक सेवेकरीची मनापासून सेवा मानून घेतात, जाणून घेतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.